ओम. प्रार्थना से शुरुआत करेंगे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. सभी को ओम. परम पूज्य गुरुदेव जी के चरणों में कोटि सा वंदन. श्रद्धेय आचार्य जी के चरणों में कोटि सा वंदन. सभी केंद्रीय प्रभारी सभी को हृदय से वंदन. मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सूर्य जी को हृदय से वंदन. आदरणीय मेधा जी, आदरणीय अभय जी, आदरणीय संतोष जी, कार्यरत पूरी मुंबई की टीम, उन सभी को हृदय से वंदन. परमेश्वराने ब्रह्मांड की रचना केली आहे आणि त्याच्यामध्ये मानव शरीराची सर्वश्रेष्ठ रचना केलेली आहे. मानव शरीरामध्ये अनंत कोटी दिव्य गुण कौशल्यांचा भंडार आहे. परमेश्वराने मानव शरीरामध्ये एक अद्भुत रचना केलेली आहे की मानवाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. असं तर सर्व जीवांसाठी परमेश्वराने शक्तिशाली शरीर दिलेलं आहे. प्रत्येक जीवाला जीवन जगताना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. शरीर आरोग्य संपन्न राहावं त्याच्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सर्वच्या सर्व हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या रूपाने दिलेलं आहे. आणि ज्या 37 ट्रिलियन सेल्सचं मानवाचं शरीर बनलेलं आहे त्या प्रत्येक सेलमध्ये 37 ट्रिलियन सेल्सचं शरीर बनलेलं आहे. मायक्रो लेवलच्या सेल्स आहेत त्याचं हे शरीर बनलेलं आहे. आणि त्या प्रत्येक सेलमध्ये वेगवेगळे हार्मोन्स निर्मितीचा प्रोग्राम बनवलेला आहे. आणि या जर प्रोग्रामच्या फाईल ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल जर ओपन झाल्या तर मानवाच्या शरीरामध्ये किंवा मानव देहामध्ये ज्या अनंत कोटी दिव्य गुणकौशल्य आहेत जे परमेश्वराने सर्वांच्या शरीरामध्ये डाउनलोड करून ठेवलेले आहे, त्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्या तर मात्र परमेश्वरासमान एक एक मानव एक एक मनुष्य परमेश्वरासमान काम करू शकतो. रोगी बनणं हा स्वभावही नाही आहे. धरती पर जेवढे पण जीव आहेत ते कोणीही बिमार होत नाही, आजारी होत नाही आहे. केवळ मानव आजारी होतोय. आणि याचं कारण काय आहे? बिघडलेली जीवनशैली, बिघडलेला आहार, बिघडलेला विचार आणि बिघडलेलं श्रम म्हणजे लेस मुवमेंट. सर्वात मोठं कारण जर काय असेल, आज जो भी मानवामध्ये अनेको प्रकारचे आजार होत आहेत, अनेको प्रकारच्या समस्या येत आहेत, त्याचं सर्वात मोठं कारण आहे लेस मुवमेंट आणि लेस ऑक्सिजन. लेस मुवमेंटमुळे संपूर्ण शरीर आखडलेलं आहे. ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होत नाही आहे, पाचन ठीक होत नाही आहे, शोषण ठीक होत नाही आहे, विसर्जन ठीक होत नाही आहे. आणि परिणामी ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे जसं व्हायला पाहिजे 37 ट्रिलियन सेल्सला पर्याप्त पोषक तत्व यांचा सप्लाय झाला पाहिजे, तो होत नाही आहे. आणि मग प्रत्येक सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर बिघडतं आणि मग अनेको प्रकारच्या समस्या येतात. जर आपलं पाचन, शोषण आणि विसर्जन ठीक असेल
म्हणजेच एका शब्दात बोलायचं झालं तर पोट जर चांगलं असेल तर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही आणि जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या सुद्धा येऊ शकत नाही। मानव स्वभाव परमेश्वरासारखाच आहे, परमेश्वराचं प्रकट रूप आहे मानव। त्याच्यामुळे मानव स्वभाव म्हणजेच भगवत स्वभाव, मानव स्वभाव म्हणजेच भगवत स्वभाव। कधीही चुकीचं कार्य, अयोग्य कार्य, आचार विचार व्यवहार वाणी चुकीची होऊ शकत नाहीये अशी व्यवस्था दिलेली आहे। पण आपल्या 37 ट्रिलियन सेल्सचं आज स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर बिघडलेलं आहे। त्याच्यामुळे आज मानव 100% मानव चुकीच्या मार्गाने आपलं जीवनक्रमण करीत आहे। यासाठी पूज्य गुरुदेवजी म्हणजे स्वामी रामदेवजींनी हरिद्वार से हरिद्वार तक योग पोचून प्रत्येक मानव आरोग्य संपन्न म्हणजे 37 ट्रिलियन सेल्सचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर कसं ठीक होईल यासाठी एक मोठं आंदोलन उभं केलेलं आहे। या आंदोलनाचा भाग म्हणून जागोजागी योग शिक्षक बनवले जातात आणि हे योग शिक्षक ही योगची गंगा ही घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला सर्वांकडून सहकार्य मिळतं। जर आपल्याला रोगी बनायचं नसेल आणि आपल्याला परमेश्वरानं दिलेलं अनंत कोटी दिव्य गुणकौशल्याचा भंडार आपल्याला आपल्या शरीरासाठी आणि आपल्या जीवनासाठी उपयोगी बनवायचं असेल तर बिलकुल साधारण रिक्वायरमेंट आहे, आपलं पोट चांगलं झालं पाहिजे आणि पोट चांगलं होण्यासाठी आपल्या शरीराची मूवमेंट झाली पाहिजे म्हणजे हालचाल झाली पाहिजे आणि ती निरंतर हालचाल होणं गरजेचं आहे। जर त्याच्यासाठी परमपूज्य गुरुदेवजीने हातापायाचे सूक्ष्म व्यायाम एवढा सुंदर पॅकेज दिलेला आहे की ते केवळ हातापायाचे सूक्ष्म व्यायाम जरी केले तरी सुद्धा आपलं पाचन शोषण विसर्जन योग्य होईल आणि ब्लड सर्क्युलेशन शरीरात योग्य प्रकारे होईल। त्यामुळे आपल्या एक सेलला जो ऑक्सिजन ग्लुकोज आणि इन्सुलिन पाहिजे ते योग्य प्रमाणात आणि नियमित स्वरूपात प्राप्त होईल। एक सेलमध्ये ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन इन्सुलिनच्या माध्यमातून होईल आणि एक सेलमध्ये एनर्जी निर्माण होईल आणि त्याच एनर्जीवर पर्याप्त एनर्जी निर्माण झाल्यावर एकेका सेलचं सॉफ्टवेअरची फाईल ओरिजिनल सॉफ्टवेअरची फाईल ओपन होईल आणि ओरिजिनल सॉफ्टवेअरची फाईल ओपन झाल्यावर परमेश्वरानं जो प्रोग्राम केलेला आहे, ज्या प्रकारचे हार्मोन्स निर्मितीचा प्रोग्राम केलेला आहे, प्रत्येक सेलमध्ये वेगळा प्रोग्राम आहे, वेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार करण्याचा प्रोग्राम केलेला आहे। तर त्यानुसारच हार्मोन्सची निर्मिती होईल आणि मग मात्र शरीरामध्ये डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत कोणत्याही अंगामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होणार नाही आणि यासाठी आपल्याला पुरेशी हालचाल करणं आवश्यक आहे। मग त्याच्यासाठी हातापायाचे सूक्ष्म व्यायाम आहेत, योगिक जॉगिंग आहे, सूर्यनमस्कार आहे, वॉकिंग आहे, अनेक प्रकारची आसनं आहेत, अनेक प्रकारचे प्राणायाम आहेत। प्राणायाममध्ये कपालभाती सर्वश्रेष्ठ आहे। केवळ कपालभाती जरी केलं तरीसुद्धा आपलं योग्य प्रकारे आरोग्य योग्य राहील, आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही आणि समस्या असेल म्हणजे आरोग्याची समस्या असेल, जीवनाची समस्या असेल, त्याचं निवारण व्हायला वेळ लागणार नाही आहे। कारण कपालभाती केल्यामुळे आपलं पाचन शोषण आणि विसर्जन ठीक योग्य होणार आहे आणि मग प्रत्येक सेलला जी ऑक्सिजन ग्लुकोज और इन्सुलिन पाहिजे ते प्राप्त होणार आहे। आता याचबरोबर काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। योग साधना केवळ केली
म्हणून आरोग्य ठीक राहील असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही प्राथमिक गरजा आहेत की जे जेवणाची वेळ म्हणजे जीवनशैली, आहार, विचार आणि श्रम याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. त्याच्यामध्ये बिघडलेली जीवनशैली हा फार मोठा प्रभाव पाडतो आपल्या आरोग्यावर. त्याचबरोबर आहार घेण्याची वेळ जी आहे ती सूर्योदयापासून सूर्यास्त या वेळेतच आहार घेतला पाहिजे. आणि हे सर्वात मोठं कारण आहे की या वेळेच्या बाहेर ज्यादातर लोक रात्री सूर्यास्तानंतर 7 वाजता, कोणी 8 वाजता, कोणी 10, कोणी 12, कोणी 1 वाजता जेवण घेत आहे. आणि हे मूळ कारण आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार होण्याचं हे मुख्य कारण आहे. आणि त्याच्यासाठी सर्वांनी सूर्यास्तानंतर जेवण थांबवलं पाहिजे. म्हणजे सूर्यास्तानंतर जेवण करायचंच नाही आहे आणि सकाळी मात्र 9च्या नंतर जेवण करायचं. एवढा जर उपवास केला रोज, रात्री सूर्यास्तानंतर सकाळी 9 वाजेपर्यंत जर उपवास केला तर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार निर्माण होऊ शकत नाही. आणि झालेला असेल तर तो पूर्ण बरा होऊ शकेल केवळ आपण आहार घेण्याची वेळ बदलली. त्याचबरोबर आहार घेत असताना तो चावून खाल्ला पाहिजे. म्हणजे सलाइवाचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. सलाइवा अशी चमत्कारिक व्यवस्था परमेश्वरानं दिलेली आहे की आपल्या शरीरामध्ये जे आवश्यक आहे त्याची निर्मिती या सलाइवाद्वारे केली जाते. जो आपण चटणी भाकरी खाऊ किंवा दाल रोटी खाऊ, त्याच्यामधून शरीराच्या पूर्ण गरजा भागवण्याची व्यवस्था या सलाइवामध्ये आहे. पण या सलाइवाचा आपण पूर्ण उपयोग केला पाहिजे. जोपर्यंत आपण अन्न चावून खात नाही आहे आणि सलाइवाचा पूर्ण उपयोग करत नाही आहे तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या कमी येत राहतात. कारण सलाइवामध्ये सर्व काही व्यवस्था आहे. पण तो सलाइवाचा उपयोग जेव्हा आपण अन्न चावून खाऊ तेव्हा त्या सलाइवाचा उपयोग होणार आहे. आणि आपल्या शरीराला जे आवश्यक आहे, मग ते अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतील, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, आयर्न वगैरे जे काय हवं असेल ते सर्व निर्माण करण्याची व्यवस्था परमेश्वराने दिलेली आहे. त्याच्यासाठी अमुकच एक खावं असं बंधन नाही आहे. परमेश्वरानं सर्व काळजी घेतलेली आहे. तर त्याचा फायदा जर घ्यायचा असेल तर आपल्याला अन्न चावून खाल्लं पाहिजे. जेवणा अगोदर अर्धा तास कमीत कमी पाणी नाही पिलं पाहिजे. जेवण करताना पाणी नाही पिलं पाहिजे. आणि जेवण झाल्यावर सुद्धा किमान अर्धा तास पाणी पिलं नाही पाहिजे. कारण पाणी पिल्याबरोबर जो जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो तो विझतो आणि अन्न अपचन होतं. तर या प्राथमिक ज्या गरजा आहेत, योग साधना उपयोगी आहेच. योग साधनेने आपल्या एक सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होणार आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या या सर्व जीवनशैली किंवा आहार घेण्याची वेळ, आहार घेण्याची पद्धती, पाणी पिण्याची पद्धती यामध्ये आवश्यक बदल किंबहुना या प्रोग्रॅममध्येच व्यवस्था दिलेली आहे की आहार कधी घ्यायचा, आहार कसा घ्यायचा, पाणी कधी प्यायचं, पाणी कसं प्यायचं या संबंधीची पूर्ण प्रोग्रॅमिंग परमेश्वरानं आपल्या एक सेलमध्ये केलेली आहे. जर आपण योग साधनाद्वारा आपल्या 37 ट्रिलियन सेल्सच्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्या तर मात्र आपल्याला या जी बिघडलेली जीवनशैली आहे, बिघडलेला आहार आहे, बिघडलेला विचार आहे, बिघडलेला श्रम आहे, या सर्वांमध्ये सहजपणे हळूहळू दुरुस्ती होत जाईल. आणि मग आपण आरोग्य संपन्न तर बनूच, पण आपल्या शरीरामध्ये परमेश्वर कृपेनं ज्या अनंत कोटी दिव्य गुणकौशल्ये दिलेले आहेत त्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी आणि आपल्या जीवनासाठी आणि त्याचबरोबर समाजासाठी आपण उपयोग करू शकू. त्यासाठी आपल्याला आपल्या शरीरामध्ये मूवमेंट म्हणजे हालचाल, शरीराची योग्य प्रकारे हालचाल करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपलं पाचन, शोषण आणि विसर्जन ठीक होईल आणि आपल्या शरीरासाठी जे आवश्यक आहे
ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याची व्यवस्था पूर्णपणे पूर्ती होईल. आणि मग आपल्या शहरामध्ये ज्या 37 ट्रिलियन सेल्स आहेत त्याच्यामध्ये 37 ट्रिलियन ॲप डाउनलोड करून ठेवलेले आहेत. हॉटलाईन पण लावलेली आहे, जेणेकरून कुठेही विनाविलंब या शरीराचं कार्य सुचारूपमध्ये चालू राहील अशी व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. शरीराचं कार्य एक एक सेलचं कार्य सहज व्हावं म्हणून ॲपसुद्धा डाउनलोड करून ठेवलेले आहेत. त्या सर्वांचा जर उपयोग करून घ्यायचा असेल आणि उच्च कोटीचं जीवन ज्या जगामध्ये काहीतरी वेगळं किंवा काहीतरी मोठं कार्य करायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये ज्या 37 ट्रिलियन सेल्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी साधा योग साधनेतल्या छोट्या छोट्या क्रिया करून आपण हे प्राप्त करू शकतो. आणि यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये जोडायचं आहे. या योगगंगेमध्ये डुबकी लावण्यासाठी आपण प्रयत्न सर्वांनी करायचा आहे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी हे एकाचं दोघाचं काम नाही आहे, याच्यामध्ये सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सर्वजण करतील, घराघरामध्ये योग पोचला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केला. हे पुण्यकर्म आहे आणि ते सर्व करून पुण्यप्राप्ती करावी एवढीच अपेक्षा करून मी माझं प्रबोधन पूर्ण करतो. ओम.